गोष्टी ऐकणार, खोटा मोबाईल फोन नंबर पण डायल करतात. तुम्हाला माहित सांगतो, अरे सिनियर पी आहे कोण पाटील, हा ठीक आहे लक्ष द्या. हे असे खोटे फोन ते लावतात. हे त्यांचेच कार्यकर्ते. अरे आम्हाला माहिती आहे त्यांनी कुठच्या साहेबांना किंवा अधिकाऱ्याला फोन लावला नाही. चुत्या होण्याचं काम हे आमदार साहेब करतात. अख्ख्या बोलतो मुंबईच्या मेट्रो येतील त्या पार्किंग आमच्या इथं होतील. अरे किती खोटं बोलणार. आताच मी लाईव्ह भाषण मला वाटतं तुम्ही पत्रकाराने टाकले. जरा आणा माझ्या व्यासपीठावर आणि बोला. 6 महिने बोलतो, 3 महिन्यात बोलतो टेंडर ओपन आहे. एक सुद्धा पीपीपी तत्वावर निविदा आली नाहीये. पण हा माणूस एवढं आमच्या बदलावरच्या जनतेचे खोटं बोलतो आणि खोटं बोलून मतं मिळवली 25 वर्ष आणि निवडून आले. या ठिकाणी फक्त विकासावरच बोललं पाहिजे म्हणून आमदारांना पण सांगितलं की बाबा तुमची विधानसभेची निवडणूक झालेली आहे, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. आम्ही सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. तुम्ही फक्त वाभाडे करत राहाल तर वाभाडे आम्ही ऐकून घेणार नाही. किती टीका केलेली आहे ती सुद्धा आम्ही पचवून घेतो. किती वेळा तुम्हाला 30 उत्तरं द्यायची, आता आम्हाला उत्तरं देऊन सुद्धा कंटाळा आलेला आहे. आणि बदलावरच्या जनतेला सांगेल की या माणसावर बिलकुल विश्वास ठेवू नका. हा 3 वर्षामध्ये रिटायर होणार आहे. काय होणार आहे? रिटायर होणार आहे. वामन म्हात्रे पूर्वीची तुम्ही शिंदे साहेबांना सांगा ही सीट शिवसेनेला घ्या, नाही तर आम्हाला मोकळे सोडा. बघू कोणाची ताकद आहे. इथं सर्वसामान्य जनतेची ताकद आहे, आमच्या सर्व युवा सेनेची ताकद आहे किंवा माझ्या बदलापूरच्या जनतेची ताकद आहे. आता सध्या तुम्ही आम्हाला आदेश दिले असते तरी सुद्धा यांना घरी बसवले असते. आम्ही बोललो जाऊ दे, आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांचा मान ठेवतो, देवेंद्रजींचा मान ठेवतो, आम्ही चव्हाण साहेबांचा मान ठेवतो म्हणून तुम्ही आमच्या शिवसैनिकाला काही बोलाल हे चालणार नाही. आता नवीनच काढले वामन सेना. मागच्या निवडणुकीत बोलायचे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक नाही, वामन सेनेचे शिवसैनिक आहेत. पूर्वीचे तेव्हा मी 25 नगरसेवक निवडून आणले, तेव्हा सुद्धा त्या माणसाला मी धडा शिकवलेला आहे. आता तर फक्त तुम्ही आमचे आकडे मोजा, किती नगरसेवक निवडून येणार, महाराष्ट्रामध्ये इतिहास होणार. पूर्वीची तुम्ही शिंदे साहेबांना सांगा, महाराष्ट्रामध्ये इतिहास नाही झाला. मी या पत्रकारांसमोर सांगेल वामन म्हात्रे बदलापूरच्या सोडून जाईल. मी जे बोलतो ते करतो, खोटं बोलून रेटून नेत नाही यांच्यासारखं.